सकाळी सकाळी क्लिनिंग, पण ही क्लिनिंग मी नाही, आज अश्विन करतायत आणि मी तयार होऊन माझ्या सासरी चालली आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे आणि सासूबाईंनी मला मदत करायला बोलवलं आहे, कारण त्यांना बरं वाटत नव्हतं. घरी मी नैवेद्याचं ताट बनवलं असतं, पण म्हटलं चला आपली मदतही होईल आणि आपलं काम पण होऊन जाईल. आल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त तयारी झालीच होती. 12:30चा मुहूर्त होता. आल्यानंतर पटापट आम्ही दोघींनी मिळून मस्त असा स्वयंपाक बनवला, छान अशी तयारी केली, पात्र दाखवले, पूजा झाली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवून घेतलं. जेवल्यानंतर घरी आलो, आराम केला आणि तुम्हाला खोटं वाटतं ना, दुपारनंतर माझ्या घराची अवस्था ही अशीच असते. थोडासा अभ्यास झालेला असतो, थोडी खेळणी असतात आणि थोडं हे आर्ट अँड क्राफ्ट झालेलं असते. आणि विचारलं तर यावेळी मम्मा मी काहीतरी वेगळं करतोय, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे, हेच मला ऐकायला मिळतं. असो, आता यात काही नवीन नाही. संध्याकाळी आम्ही बाहेर पडलं, थोडं नमकीन घ्यायचं होतं, म्हणजेच इंदोरी शेव घ्यायची होती, त्याच्याशिवाय तर आमच्या पोटात घासत जात नाही. दुपारचं जेवण जरा जास्तच झालं होतं, त्यामुळे रात्री अगदी लाईट काहीतरी बनवायचं होतं, म्हणून अशी मटकीची उसळ बनवली. त्यावर कांदा टोमॅटो सगळं टाकल्यानंतर ती सुद्धा टेस्टी लागते. बाहेर पडलो. खरं तर राजभोग आईस्क्रीम घ्यायची होती, पण ती काही मिळाली नाही आणि मेरिडियनमध्ये जाता आलं नाही, कारण ती आमच्यासोबत नव्हता. मग आम्ही दोघांनीच असं एन्जॉय केलं. चला बाय.